हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं प्रबोधवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रिझन रिक्रुटमेंटमध्ये कंपाऊंडर या पदाबद्दलची जी आन्सर की आहे तिची आपण डिटेलिंग करणार आहोत. इथे आपण फक्त आन्सर कीच डिटेलिंग करणार आहोत. तर आपण तिथे ॲप्रोच डेव्हलप करणार आहोत की बाबा आपल्याला पुढे काय वाचायचं, की कशाप्रकारे एखादी आन्सर की असते ती ॲनालिसिस करायची असते. ओके, कारण की आपण नेहमी बघतो की टॉपर लोक आपल्याला सांगतात की तुम्ही PYQ वाचा किंवा PYQचं ॲनालिसिस करा. हे तुम्हाला डायरेक्शन देते ॲक्च्युली की कशाप्रकारे आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू प्रिपरेशन करू शकतो. हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुमचं प्रिपरेशन कसं होईल त्याच्याबद्दल डिटेलिंग केली, याच्यावर समजते आपल्याला की आन्सर कीनुसार समजते. तर आज आपण प्रिझन फार्माची आन्सर की आहे ही जी TCSने घेतली होती त्याची आपण डिटेलिंग करणार आहोत. इथे फक्त आपण क्वेश्चनच नाही वाचणार. तर बाबा क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स कसे आहेत, ते ऑप्शन सेटअप का केलं तसे, तिथे इलिमिनेशन कसं वापरता येईल आणि नेक्स्ट टाईम आपल्याला काय वाचलं पाहिजे अजून त्याच्यामधलं. कारण की हेच आपल्याला एक डायरेक्शन देत असते की बाबा कसं आपण पेपर येईल किंवा कसं आपण पेपर सॉल्व करायचं. ओके, सो मी आदित्य सुरेश पाटील. माझं या एक्झाममध्ये माझी सेकंड रँक होती. तसेच माझी KDMCमध्ये आता झालेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फर्स्ट रँक आहे, ज्याची वेतन श्रेणी या फार्मसी ऑफिसरमध्ये सर्वात जास्त वेतन श्रेणी आहे. आणि माझं 2 ठिकाणी मी वेटिंगवर होतो. एक ठाण्यामध्ये, हे बघा, आदित्य सुरेश पाटील ठाण्यामध्ये सुद्धा, आणि इथपर्यंत सगळ्यांची वेटिंगसुद्धा क्लिअर झालेली आहे. फक्त एज फॅक्टरमुळे माझी वेटिंग राहिली होती. आम्हाला सेम मार्क्स होते. त्यानंतर मी पालघर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा फार्मसी ऑफिसरला वेटिंगवर होतो. हा माझा स्कोअर आहे. फक्त 2 ते 3 क्वेश्चन्समुळे माझं राहिलं होतं. मग मी कोणकोणत्या चुका केल्या, त्या चुका तुम्ही करू नये म्हणून आपण पहिले ॲनालिसिसवर जाणार आहोत. ठीक आहे, कारण की एक्झाममध्ये ना फक्त नॉलेज इम्पॉर्टंट नसतं, अभ्यास सगळेच करतात, पण जो एक्झामच्या पॅटर्नला धरून प्रिपरेशन करतो तो पास होतोच होतो, असं काहीच नाही. त्यानंतर मी आताची DMARसुद्धा दिली होती, त्याच्यामध्ये मला पण 150च्या आसपास स्कोअर होता. त्यानंतर NMMC म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची फार्मसीची दिली होती, मला 170च्या आसपास स्कोअर होता. सॉरी, 140च्या आसपास, 70 क्वेश्चन्स राईट होते, 140च्या आसपास माझा स्कोअर होता. तो फक्त एवढंच की मला एक जॉईनिंग झाल्यामुळे इकडे मला ट्रॅव्हलिंग असल्यामुळे आणि सेम पे स्केल असल्यामुळे काही एवढं इंटरेस्ट दाखवलं तरी पण एक बेसिक तुमचं क्लिअर असलं का तुम्हाला एक डिसेंट मार्क्स मिळतात. आणि थोडं त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं ना की आपल्याला मग आपली ती रँक मिळते, आपली कट ऑफ क्लिअर होते. ओके, तो आपण आता चालू करूया. आपण काय करणार आहोत, 10 क्वेश्चनचे व्हिडिओ बनवणार आहोत. 10 क्वेश्चन्स, परत 10 क्वेश्चन्स, परत 10 क्वेश्चन्स, परत 10 क्वेश्चन्स. आता तुम्हाला मी प्रिझन फार्माचं दाखवणार आहे की हे बघा, ही माझी ॲक्च्युली सिरियल नंबर सेकंड आहे, पण आम्हाला सेम मार्क्स असल्यामुळे माझी सेकंडच रँक आहे. 2 एक्झाम झाल्या होत्या, CBT1 CBT2. ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि कम्प्युटर बेस्ड 2. पहिले ही नॉन टेक्निकल होती, म्हणजे आपल्याच्यात तेच GK, मराठी, इंग्लिश, मॅथ्स, आणि ही टेक्निकल होती. अशी एकूण 200 मार्क्सची झाली होती, ज्यापैकी मला 158 मार्क्स आहेत. ठीक आहे, तर आपण तुम्हाला मी प्रूफ दाखवून दिलं इथे. नाव आपण ना फक्त हेच नाही, आपण नॉन टेकसुद्धा घेणार आहोत की नॉन टेक कसं वाचावं, हे पण कसं करावं, याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवणार आहोत. कारण की मी MPSCच्या राज्यसेवेची मेन्स दिलेली आहे, कंबाईनची मेन्स दिलेली आहे. त्यामुळे मला एक आयडिया आहे की बाबा MPSC कशाप्रकारे पेपर सेट करते किंवा काय वाचलं पाहिजे. कारण की आत्ता ज्या पुढच्या एक्झाम आहेत त्या TCS घेणार नाही, म्हणजे नगरपालिकेच्या वगैरे घेणार आहे, पण ज्या ओव्हरऑल DHS आहे आता येणारी किंवा मग इतर आहेत ते, तर DHSच मेन एक्झाम आहे, DMAR आहे. तर या ज्या एक्झाम आहेत त्या MPSC घेणार आहे. पण डायरेक्ट सिलेक्शन प्रोसेस असल्यामुळे याच्यामध्ये पण पॅटर्न तोच असणार आहे. तर इंग्लिश असणार आहे, मराठी व्याकरण असणार आहे, मॅथ्स असणार आहे, रिझनिंग असणार आहे, आणि GK हे बाय चान्स असू शकतं, पण टेक्निकल पोस्ट असल्यामुळे टेक्निकलचं जेवढं पण डेटा असेल तो त्या बेसवर क्वेश्चन असणार आहे. तर या टाईप्स असणार आहे. म्हणजे ओव्हरऑल आपण जर विचार केला तर बऱ्यापैकी रिसेम्बलन्स असणार आहे विषयामध्ये. तर आपण त्याच्यावर सुद्धा चर्चा करणार आहोत. पहिले आपण PYQ बेसिसवर जाऊ. ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करूया.
प्रिझम रिक्रुटमेंटमधील कंपाऊंडर म्हणजे फार्मसिस्ट ऑफिसरचीच आहे. ठीक आहे. तर आपण सगळ्यात पहिले पहिला क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे. तर हा जो पहिला क्वेश्चन आहे ना, हा बघा. ठीक आहे. फिल इन द ब्लँक्स आर प्रिपरेशन्स विच आफ्टर इव्हापोरेशन फॉर्म ऑफ फिल्म्स ऑन कट अँड वुंड. ह्याचा अर्थ काय होतो की एखादा कट आहे किंवा वुंड आहे, तर त्याच्यावर ना आपण जो काय करणार आहोत म्हणजे काय लावणार आहोत ते इव्हॅपोरेट होतं आहे आणि एक फिल्म तयार करते, एक काय तयार करते, एक फिल्म तयार करते. ओके. सो सगळ्यात पहिले आपण ऑप्शन्स बघू. हा प्रश्न मला माहीत नव्हता. ओके. तर सगळ्यात पहिले ऑप्शन्स बघू. त्याच्यामध्ये कॉलिडॉन आहे, लोशन्स आहेत, गार्गल्स आहेत आणि इरिटंट्स आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे इथे आपण इलिमिनेशन टेक्निक वापरणार आहोत की लोशन्स हा टॉपिकल यूज करतो, हा सुथिंग इफेक्टसाठी यूज करतो. ओके. त्यामुळे हा असं आपण कट आणि वुंडवर लावत नाही. ठीक आहे. बॉडी लोशन्स वगैरे आपले असतात सहसा, त्यामुळे हा ऑप्शन्स डायरेक्टली कटच होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर गार्गल्स, हे सगळं गार्गल्स थ्रोटसाठी, थ्रोट इन्फेक्शन साठी आपण गार्गल वापरतो. ठीक आहे. आणि इरिटन्स हे सगळं जे वॉशिंग मटेरियल्स असतात, ज्याच्याने आपण वॉश करण्यासाठी ज्या मटेरियल्स आपण यूज करतो, जे पण वॉशिंगसाठी आपण यूज करतो वॉशिंग मटेरियल्स, त्यासाठी यूज करतात. हा कट झाला, हा कट झाला, हा कट झाला, राहिला ऑप्शन एकच कॉरिडॉर. ओके. तर आता आपल्याला पुढची स्टेप की आता आपल्याला काय वाचलं पाहिजे, आपण काय वाचलं पाहिजे. ठीक आहे. तर इथे आपण काय काय वाचलं पाहिजे, तर सगळ्यात पहिले कॉलिडॉन म्हणजे काय पहिले समजून घेऊ आपण की कॉलिडॉन्स म्हणजे काय. ठीक आहे. हे एक लिक्विड प्रिपरेशन आहे, लिक्विड फ्लेमेबल प्रिपरेशन आहे. फ्लेमेबल प्रिपरेशन आहे. ओके. एक लिक्विड फ्लेमेबल प्रिपरेशन आहे. हे काय होते, हे आपण जेव्हा स्किनवर लावतो तेव्हा याच्यामध्ये ना काय असतं, इथर असतं आणि अल्कोहोल असतं. हे काय होतं, इव्हॅपोरेट होतं आणि हे इव्हॅपोरेट झाल्यामुळे काय होतं, एक अशी थिन लेअर बनते त्याच्यावर. ठीक आहे. सो एवढंच बेसिक तुम्हाला इथे माहीत करणं गरजेचं. त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात. किती टाईप्स? त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात परत. एक असते फ्लेक्झिबल, एक असते नॉन फ्लेक्झिबल. ठीक आहे. ही जी फ्लेक्झिबल आहे ती आपण यूज करतो म्हणजे याच्यासाठी ही इथे. आणि जे नॉन फ्लेक्झिबल हे जे नाटक करतात, आपले पिक्चर्स वगैरे हिरोईन्स असतात किंवा मग विलन्स असतात, ते जे जखमा दाखवतात, जे आपण जखमा म्हणजे नकली जखमा, तर त्याच्यापासून बनवले असतात. ठीक आहे. आता आपण इथे काय वाचलं पाहिजे. ओके. आता आपण इथे काय वाचलं पाहिजे म्हणजे मी सगळं रब करतो. ठीक आहे. तर आपण इथे आता आपल्याला पुढचा ॲप्रोच, बाबा नेक्स्ट एक्झामला काय विचारलं जाऊ शकते, तर आपण ॲप्रोच आपण आता वाचायचं आहे आपल्याला. ठीक म्हणजे काय काय असेल पुढे, काय असू शकतं त्याच्यावर आपण बघूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण घेऊया सगळ्यात महत्त्वाचा विषय ते आपल्याला विचारतील आता काय, तर गार्गल्स. ठीक आहे. आता आपण गार्गल्स वाचतो. जेव्हा गार्गल्स वाचताना आपल्याला अजून 2-3 गोष्टी माहीत पाहिजेत किंवा थ्रोट किंवा बक्कल कॅव्हिटी संदर्भात अजून काय फॉर्म्स आहेत, म्हणजे अजून काय वेगवेगळे डोसेज फॉर्म आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला माउथ वॉश येतो, थ्रोट पेंट येतं आणि हे गार्गल येतं. ठीक आहे. आणि आपल्याला माहीत आहे हे जे आहेत 2 हे कॉन्सन्ट्रेटेड असतात. याचा अर्थ काय, त्याला डायल्यूट बिफोर यूज आपल्याला डायल्यूट करावं लागतं. ठीक आहे. तसं मग तुम्हाला आता पुढे काय वाचायचं, तुम्हाला डोसेज फॉर्म जेवढे पण आहेत ते एकदम डिटेलमध्ये करायचे. ओके. सॉलिड असतील, सेमी सॉलिड असतील, लिक्विड असतील, एक्सटर्नल असतील, इंटरनल असतील, टॉपिकल असतील. ओके. सेमी सॉलिड असतील, ते तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आणि तिथूनच क्वेश्चन बनतो एक साधा डोसेज फॉर्मवर. ओके. मग तुम्हाला डिफरन्स माहीत पाहिजे, बाबा लोशनमध्ये आणि लिनिमेंट्समध्ये डिफरन्स काय आहे. तर लोशन्स आहेत आणि लिनिमेंट्स डिफरन्स काय. तर हा विथ फ्रिक्शन अप्लाय करतात, हा विदाउट फ्रिक्शन अप्लाय करतात. ठीक आहे.
हे माहीत असलं पाहिजे. म्हणजे त्यांचं ॲक्च्युली त्यांना विचारायचं क्वेश्चन कसा विचारला, त्यांचं डोसेज फॉर्मवरून विचारलेलं. तर आपल्याला हे सगळं माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. मग ते डायरेक्शन्स माहीत असले पाहिजेत. डायरेक्शन्स ऑफ यूज म्हणजे डायल्यूट करून वापरा वगैरे असा तिथे या टाईप ऑफ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला हे क्लासिफिकेशन माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. अजून काय येणार नाही त्यामध्ये, इतकंच बस आहे, कारण याच्यावर क्वेश्चन जाणार नाही. आता आपण पुढच्या क्वेश्चन्सवर जाऊ. क्वेश्चन आहे तो सेकंड, ADR आहे. ADR आता हा फार्माचा कोणताही फार्मा ज्याने साधं फार्मा केलं त्याला हा उत्तर आलंच पाहिजे. हा क्वेश्चन 100% आला पाहिजे. याच्यामध्ये जास्त काय नव्हतं. हा पण बघा प्रश्न कसा आहे. ADR म्हणजे ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्टिंग कॅन बी ऑफिशियली डन थ्रू, कोण करतं? आपल्याला फार्माकोव्हिजिलन्स आहे का, आपण थर्ड इयरला की फोर्थ इयरला आठवत नाही मला, तिथे आपण एक ऑप्शनल सब्जेक्ट होतो, तिथे आपण फार्माकोव्हिजिलन्सचा पण क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. सॉरी, तो एक सब्जेक्ट आहे तिथे पण आपल्याला. मग त्याच्या बेसिसवर आपल्याला माहिती आहे का फार्माकोव्हिजिलन्सच आहे हाच प्रोग्राम कंडक्ट करते. तर आपल्याला इथे काय माहीत पाहिजे ॲक्च्युली काय होतं. तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मी एक सांगतो इथे की ही HRS आहे, ही USची आहे. हे तर जाऊ दे. हे तर कसं काय आपल्याला काय ब्लडचं फ्लो रिस्ट्रिक्शनचं आणि ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं काहीच संबंध नाही. त्यामुळे हा असंच कट होतो. हेल्थ रिसोर्स अँड सर्व्हिस ॲडमिनिस्ट्रेशन हा ना ॲक्च्युली वाईड कन्सेप्ट आहे. जेव्हा आम्ही MPSC करतो आम्ही असं विचार करतो वाईड कन्सेप्ट काय, त्याच्यामध्ये फक्त हेच एवढंच येणार नाही. ठीक आहे. ओके. तर आपल्याला ॲक्च्युली हे दोघांमध्ये त्यांनी कन्फ्यूज करायला विजिलन्ससुद्धा केलेलं आहे. विजिलन्ससुद्धा इथे केलेलं आहे. कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आपण पहिले बघतो प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. तर ADR आपल्याला माहिती आहे फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया. तर आपल्याला आता इथे नेक्स्ट टाईम काय वाचायचं बाबा, याचे आपल्याला फार्माकोव्हिजिलन्स ऑफ इंडिया ना हे थोडंसं डिटेलमध्ये करायचं. आपल्याला डिटेलमध्ये करावं लागेल. पुढे आता हा मेट्रो व्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया हा पण आपल्याला माहीत पाहिजे काय आहे. नेक्स्ट टाईम जर रिपीट झाला क्वेश्चन्स तर आपल्याला माहीत पाहिजे. आपण ऑप्शन्समध्ये तेवढे चांगले करायचे असतात. ॲक्च्युली ही USAची बॉडी, ही वाली आहे ना, ही USAची बॉडी. आता हा काय करतो, हा ना जे पण मेडिकल डिव्हायसेसची क्वालिटी, त्याची क्वालिटी आणि त्याचे सेफ्टी पॅरामीटर्स काय असेल ते करायचं काम करतो. आणि हे 2015ला लॉन्च झालेली आहे. 2015ला लॉन्च झाली. आणि कोण करते तर IPC कमिशन आपलं करते. बाकी वाचायची गरज नाही. ते बस एवढी इन्फॉर्मेशन. आता फार्माकोव्हिजिलन्स ऑफ इंडिया पण अशी पर्टिक्युलर संस्था नाही माहीत, पण हे करते फार्माकोव्हिजिलन्स ऑफ इंडिया. तर इथे आपल्याला काय वाचायचं आहे, दुसरा मोठा इथे आपल्याला काय वाचायचं. नेक्स्ट टाईम बाबा काय क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट टाईम आपल्याला काय क्वेश्चन्स येऊ शकतात. नेक्स्ट टाईम तुम्हाला इथे क्वेश्चन्स कसा बनवू शकतो, तिथे तुम्हाला ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन माहीत पाहिजेत. म्हणजे काय, ओके. साईड इफेक्ट हे टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या म्हणजे काय, ओके. त्यानंतर तुम्हाला ॲलर्जी म्हणजे काय हे पण एक तुम्हाला माहीत पाहिजे. तसेच आता त्याच्यामध्ये टाईप्स आहेत, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या टाईप्स आहेत. ओके, ABCDE. मग ए म्हणजे काय, बीला काय म्हणतात, सीला काय म्हणतात, ईला काय म्हणतात. ओके, हे डिले आहे. ए म्हणजे ऑगमेटेड आहे. ओके. मग त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय येतात, म्हणजे पहिले डिफाईन करायचं. डिफाईन आणि एक्झाम्पल्स व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेशन त्याचं डिफाईन काय करते म्हणजे काय, आणि एक्झाम्पल. आणि एक्झाम्पल बेस पण विचारला जाऊ शकतो की बाबा हा जो डॅश ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे किंवा साईड इफेक्ट आहे, हा कोणत्या त्या याच्यामध्ये येतो, त्या रिॲक्शनमध्ये येतो, किंवा तुम्हाला रिॲक्शन देतील आणि खाली देतील की बाबा की टाईप एमध्ये कोणत्या येतात, किंवा टाईप एचं दुसरं नाव काय. इस टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत. असे क्वेश्चन्स रिपीट आलेले आहेत क्वेश्चन मागे पण. मागच्या जेवढ्या पण एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये हा क्वेश्चन खूप ठिकाणी आले का टाईप ए कोणती आहे, टाईप बी कोणती आहे, टाईप सी कोणती आहे, डी कोणती आहे, डिलेवाली आहे, डी कोणती आहे, मग त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत बाबा असं. ठीक आहे. पण त्यानंतर तुझ्या ॲलर्जीमध्ये येतात ते टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4. ओके. मग त्याच्यामध्ये कोणत्या अँटीबॉडीज येतात, कोणते अँटीजन्स आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. ओके. कोणते अँटीजन्स आहेत, कोणते अँटीबॉडीज आहेत तुम्हाला माहीत पाहिजे. IgG आहे की IgM आहे की IgE आहे, आणि एक्झाम्पल माहीत पाहिजे. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत.
ओके. सो एवढं तुम्हाला डिटेलिंग तिथे माहीत पाहिजे, म्हणजे तुमचे ॲक्च्युली असा नोट्स तिथे बनला पाहिजे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन्सकडे जाऊ. ओके. मग तुम्हाला मी एक अप्रोच द्यायचा प्रयत्न करतो. बाबा हा क्वेश्चन आला म्हणजे हे वाला टॉपिक आपले सगळे पार्ट असले पाहिजेत. म्हणजे जो पण पेपर सेट करणार असेल तो या गोष्टीवर फिरतो. नेक्स्ट टाईम तो याच टॉपिकवरून आपल्याला एखादा टाईप 4 क्वेश्चन विचारू शकतो, किंवा रिॲक्शन म्हणजे ते ॲलर्जिक रिॲक्शन्स आहेत IgE टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4 ह्याच्यावर विचारू शकतो. ठीक आहे. म्हणून हा टॉपिक आपल्याला कवर व्हायला पाहिजे. ओके. बस आता पुढे एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. माझ्यामध्ये आपल्याला फक्त थोडं व्हॅल्यू ॲडिशन करावं लागणार आहे. बाबा काय अजून एक्स्ट्रा पॉईंट मिळतो का, कोणत्या अजून PYQमध्ये वगैरे. ठीक आहे. आता हा बघा, हा क्वेश्चन्स आहे एक. ठीक आहे. पहिले मी सगळं वरचं इरेज करतो. आता हा एक क्वेश्चन आहे बघा, अनऑर्गनाइज्ड ड्रग. कोणता क्वेश्चन आहे? अनऑर्गनाइज्ड ड्रग. याच्या आधी पनवेल महानगरपालिकेमध्ये क्वेश्चन झाला होता. तिथे प्रश्न आला होता की टर्मरिक कन्सिस्ट ऑफ ड्राईड ॲज वेल ॲज फ्रेश रायझोम्स ऑफ प्लांट. तर कोणत्या प्लांटचं, म्हणजे प्लांटचं त्याने नाव विचारलेलं त्या टायमाला. म्हणजे खूप सारे क्वेश्चन असं ना, हा एकटाच. कुठे एकदा प्रश्न असा आला होता की सगळ्यात जास्त कोणता पार्ट यूज होतो. मला वाटतं याच्यातच पुढे आहे क्वेश्चन्स. ठीक आहे. तर कोगनोसीचे क्वेश्चन्स असे बनतात. कोगनोसी म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय माहीत पाहिजे? याचा अर्थ आपल्याला ऑर्गनाइज अँड अनऑर्गनाइज्ड ड्रग आणि क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. ओके. कोगनोसीमध्ये ऑर्गनाइज, अनऑर्गनाइज्ड ड्रग आणि क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. तर पहिले तुम्हाला ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइजचा डिफरन्स माहीत पाहिजे. ओके. आता हा मी क्वेश्चन सॉल्व कसा केला होता, एक तुमची फक्त इथे एक ॲबिलिटी, हा प्रेझेन्स ऑफ माइंडचा पण क्वेश्चन्स आहे त्या टायमाचा. बाबा तुम्ही कसं सॉल्व करतात पेपर, त्याच्यावर पण डिपेंड आहे. बघ कसा. आता तुम्ही इथे बघा की त्याने काय दिलं आहे, एफेड्रा, जायफळ, आवळा आणि मध. ओके. आता हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे डायरेक्टली पार्ट आहे कसला तरी, हा प्लांटचा डायरेक्ट पार्ट आहे, हे डायरेक्ट मिळतं आपल्याला. ओके. पण हा जो मध आहे हे ते काय करतात, मधमाशा फ्लावर्सपासून घेतात थोडं आणि एक त्यांचा हनीकोंब बनवतात, पोळा बनवतात मधमाशांचा, आणि त्याच्यातून आपण घेतो. म्हणजे काहीतरी प्रोसेस आहे, आणि त्याच्यानंतर मी ते मग त्याला अनऑर्गनाइज म्हणतात. तर मी विचार हाच केलेला, मग माझा उत्तर राईट आलं होतं बघा. ठीक आहे. तर आता इथे याच्यामध्ये आपल्याला काय वाचलं पाहिजे? आता ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कोग्नोसीमध्ये आपण किंवा या टॉपिकमध्ये आपण काय वाचलं पाहिजे? तिथे सगळ्यात पहिलं आपल्याला अनऑर्गनाइज अँड ऑर्गनाइज्ड ड्रग म्हणजे काय आपल्याला वाचलं पाहिजे सगळ्यात पहिलं, की बा ऑर्गनाइज्ड ड्रग काय, अनऑर्गनाइज्ड ड्रग काय. मग त्याच्यामध्ये आपण दुसरं काय वाचलं पाहिजे? समज ऑर्गनाइज आणि अनऑर्गनाइज. ठीक आहे. 2 टाईप्स आहेत. म्हणजे ऑर्गनाइजमध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल म्हणजे कशा एक्झाम्पल्स नेक्स्ट टाईम तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. बाबा पार्ट आहेत, तर प्लांटचे जे पार्ट आहेत त्यामध्ये लिव्ज आहेत समजा. ओके. एक एक्झाम्पल घेतो, लिव्ज आहेत. मग तुम्हाला माहीत पाहिजे कोणत्या प्लांटचे लिव्ज यूज करतात. ओके. तसं आपण बेसिक एकदम कॉमन क्वेश्चन आहे, तुलसी. ओके. साधं एक्झाम्पल आहे. मिंट, एकदम साधं क्वेश्चन आहे. ओके. मिंट. ठीक आहे. सो हे जे क्वेश्चन्स आहेत असे क्वेश्चन्स बनवू शकतात इथे. मग लिव्ज आहेत. मग नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगतील बाबा की फ्रूट. आता हे जे आहेत आवळा, ओके, हा फ्रूटमध्ये येतो. बाबा लिव्ज आहे तर फ्रूट सांगितलं. मग नेक्स्ट टाईम तुम्हाला सीड्स सांगतील, अरे सीड्स म्हणजे कोणत्या सीड्स वापरतात. मग तुम्हाला माहीत पाहिजे इसबगुल, ओके, लिनसीड, नक्स वॉमिका. ओके. असा प्रश्न विचारू शकतो. मग कुठे तुम्हाला असा क्वेश्चन विचारते बा फ्लावरचा कोणता. फ्लावरमध्ये तुम्हाला माहीत पाहिजे क्लो, सॅफ्रॉन. ओके. मग असा क्वेश्चन बनवू शकतो. मला काय सांगायचं आहे का तुम्हाला असे क्वेश्चन बनवू शकतो. मग तुम्हाला त्याचे एक्झाम्पल्स माहीत असले पाहिजे, एक्झाम्पल माहीत पाहिजे. दुसरा क्वेश्चन इथे कोग्नोसीचा कसा बनवू शकतो, तो कोग्नोसीचं क्लासिफिकेशन बेसिक क्वेश्चन बनवू शकतो. म्हणजे माझा असा अंदाज आहे की क्लासिफिकेशन बेस एखाद क्वेश्चन बनवू शकतो मे बी. मग तो मी नेक्स्ट पुढे सांगेन, कारण नेक्स्ट क्वेश्चन आहे पुढे, याबद्दल क्वेश्चन्स आलेला पुढे. अल्फाबेटिकल वगैरे, मॉर्फोलॉजिकल, माझ्यामध्ये असतं अल्फाबेटिकल, मॉर्फोलॉजिकल क्वेश्चन बनतो. ठीक आहे. आणि
हे सांगायचं झालं अनऑर्गनाइज म्हणजे काय, काहीतरी प्रोसेस होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, तर तुझं लॅटेक्स, ड्राय लॅटेक्स, मग आपलं ओपियम आहे किंवा पपई आहे, त्याचं आपण ते लॅटेक्स काढतो, ड्राय करतो. म्हणजे ड्राय लॅटेक्स आलं याच्यामध्ये आलं. तुझं हनी आलं, तुझं ड्राईड हनी, ते एक्झाम्पल असलेलं हनी आलं, ड्राईड ज्युसेस आलं. म्हणजे काहीतरी प्रोसेस करतात. ओके, आणि एक्स्ट्रॅक्ट करतात. बेसिकली एक्स्ट्रॅक्शन होते, काहीतरी एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस होते, त्याच्यातून ते बनतं, त्याला अनऑर्गनाइझम होतं. ओके, ठीक आहे. आता हे अल्फाबेटिकल वगैरे आणि मॉर्फॉलॉजिकल हे आपण नेक्स्ट पुढे येणार आहे. पुढे क्वेश्चन्स आलेले त्याच्यामध्ये आपण ते कव्हर करायचा प्रयत्न करू. म्हणजे डायरेक्शन्स तुम्हाला कळलं पाहिजे, काय वाचलं पाहिजे नेक्स्ट आपण. ठीक आहे. कारण यूजमध्ये कसं ते हा जर आपण विचारलं मत म्हणजे वाईड यूज आहेत, यूजमध्ये आपण एवढं लक्ष ठेवत नाही सहसा. एफेट्रा वाईड आहे, जायफळ खूप वाईड यूज आहे, आवळा खूप वाईड यूज आहे, त्याचे व्हिटॅमिन सी वगैरे मिळतं त्याच्यामधून आपल्याला, मध आहे त्याचं खूप न्यूट्रिशनल व्हॅल्यूज आहेत, खूप वाईड यूज आहेत त्याचे, त्यामुळे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन मी थोडं फास्टच करायचा प्रयत्न करतो, म्हणजे तुमचा टाईमपास जास्त होणार नाही, तुम्हाला एक ॲप्रोच पण मिळून जाईल, क्वेश्चन सॉल्व पण कसा करायचा ते पण तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आता बघा, हा सगळ्यात सोपा क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे इथून आपल्याला इंडिकेट काय होतं, तसं आपले प्रश्न तुम्हाला सॉल्व करून दाखवतो मी. टॅबलेट आर डिझाईन टू सॅटिस्फाय सिस्टमिक. रेक्टल टॅबलेट यूज करत नाही, पॅरेंटल टॅबलेट यूज करत नाही, टॉपिकल टॅबलेट आपण यूज करत नाही. राहायला काय एकच ऑप्शन, सिस्टमॅटिक. ठीक आहे. मग आपल्याला मग त्यांचं इंडिकेशन काय आहे बाबा, हा क्वेश्चन टाकण्याचा. मग इथून पुढे तुम्हाला क्वेश्चन काय डोसेज फॉर्मवर विचारले, मग तुम्हाला डोसेज फॉर्म माहीत पाहिजे, सगळे टाईप ऑफ डोसेज फॉर्म, त्याचे एक्झाम्पल्स माहीत पाहिजे. ठीक आहे. मग एवढं त्यांचे ते उद्देश आहे मला विचारण्याचा. ओके, मग आपण थोडंसं डीपमध्ये यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. मग आता समजा आपण ते टॅबलेट विचारलं, मग टॅबलेटमध्ये डिफेक्ट्स काय आहेत. ओके, थोडंसं आपण थोडं डीपमध्ये करायचं. ओके, प्रोसेस कसे आहेत टॅबलेट बनवायच्या, म्हणजे ड्राय ग्रॅन्युलेशन आहे, वेट ग्रॅन्युलेशन आहे. ओके, कळलं. कोटिंग आहे. मग कसं प्रत्येकाचं टॅबलेट असेल तुम्हाला माहीत पाहिजे, लिक्विड असेल, सस्पेन्शन, सिरप असेल, इमल्शन्स असतील, ते कसे आहेत, इमल्शन बायफेझिक आहेत, मग ते कसं आहे, सस्पेन्शन इमल्शनमध्ये डिफरन्स काय आहे. ओके, थोडंसं डिटेल करायचं. आपण ना एक स्टेप पुढे जायचं असेल, जेव्हा असे क्वेश्चन येतात आपल्याला एक स्टेप पुढे राहायचं असेल की आपल्याला हे पण टॉपिक आपल्याला नीट करायचं. मग रेक्टलमध्ये सपोजिटरीज आहेत, पेसरीज आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये कोणता बेस वापरतात, टाईप ऑफ बेस काय, म्हणजे एक स्टेप पुढे वाचायचं आपण, जेणेकरून नेक्स्ट टाईम जर या बेसवर क्वेश्चन आला तर आपण सांगायला नाही पाहिजे आपण हे वाचलं नव्हतं, पण आपल्याला इथे हिंट होती ते वाचण्यासाठी. असंच तुमचे नोट्स बनतात. असं तुमचा एक तो स्मार्ट स्टडी बोलतो ना, तो असा बनतो. आपण सगळंच वाचत बसतो, सगळं वाचत बसायची गरज नसते. ठीक आहे. सेम पॅरेंटलसाठी पण स्टरिलिटी किती असते, किती PPM पार्टिकल चालतात. ओके, स्टरिलिटीसाठी पॅरेंटलमध्ये स्टरिलिटीसाठी कोणकोणते प्रोसेसेस आहेत. ओके, प्रश्न तुम्हाला दिसेल बघा याच्यावर असे क्वेश्चन. मग टॉपिकल्समध्ये मग कोणते टॉपिकलमध्ये विथ फ्रिक्शन वापरतात, कोणते विदाउट फ्रिक्शन वापरतात, हे तुम्हाला माहीत पाहिजे. बेसिक नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे तरच क्वेश्चन्स क्लिअर होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाऊ आपण. कारण एवढं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसंच थोडं डीपमध्ये जायचं आहे प्रत्येक. आपण घेणार आहोत असं नाही, आपण एक छोटे व्हिडिओ मी नोट्स बनवल्यात, म्हणजे त्या टायमाला जे नोट्स बनवलं त्याच्यामध्ये मी व्हॅल्युएशन करेन अजून, आणि मी आणि अपलोड्स होता त्याच्या पण आपण एक लेक्चर्स घेऊया, त्यामुळे असं काहीच नाही आहे. ओके, आता बघा हा क्वेश्चन एवढा इझी होता ना, फक्त मी ओव्हरथिंकमुळे हा क्वेश्चन घालवला आहे. बघा हा क्वेश्चन काय दिलं आहे, इन द 4th स्टेप ऑफ प्रोक्लेम बाय द FDA रिगार्डिंग द फूड हँडलिंग विच वन ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट. काय विचारलं त्याने, इनकरेक्ट. आणि हा पेपर ॲक्च्युली ह्या पेपरला असं झालं होतं की पहिले नॉन टेक झाले होते, त्याच्यात जे पोरं पास झाली होती, मग त्यांना 6-7-8 महिन्यानंतर टेक्निकलची एक्झाम झाली होती. आणि हा एक्झामला मला वाटतं 1 तास त्याने दिला जवळपास, 40 क्वेश्चन 1 तास खूप झाला. त्यामुळे ओव्हर थिंकिंगने हा पेपर गेला, हा क्वेश्चन सुटला, माझा राहून गेला, म्हणजे वाचण्यामध्ये ओव्हर थिंकिंगमध्ये गेला. आता प्रश्न बघा आला की इनकरेक्ट विचारलं आहे. हेच क्वेश्चन तुम्हाला रँक डिसाईड करतात, तुमचे कट ऑफ क्लिअर करायचं काम करतात. म्हणजे कोण नाही आवाजत त्या टाईप ऑफ क्वेश्चन्स. हा जो तिथे प्रेझेन्स ऑफ माइंड असतो ना तो सॉल्व्ह करतो. आता इथे बघा फूडचं इनकरेक्ट विचारलं त्यांनी. ओके, मी काय केलं, सरळ कुक लिहून आलो. मी एवढा घाईत क्वेश्चन वाचला ना, इनकरेक्ट शब्दच विसरून गेला होतो. मग फूडमध्ये काय रे, कुक आहे, बाकी चिल जाऊ दे, क्लीन जाऊ दे, क्लोज, आणि तो मग मी टिक करून मी
चला पुढे आता शेवटच्या टायमाला, शेवटच्या 2-3 मिनटाला त्याने इनकरेक्ट विचारलं, सर्व तिने इनकरेक्ट उल्लेख केला. आता बघा, कुक फूड आपण करतो कुड. फूड आपण क्लीन करतो क्लीन. चिल थंड करतो आपण चिल. पण क्लोज नाही आहे, क्लोज त्याची स्टेपच नाही आहे ॲक्च्युली. त्याचे 4 स्टेप आहेत. 4 स्टेप आता कोणते, चौथी स्टेप कोणती याच्यामध्ये, पहिली कुक, मग आहे पहिले आहे क्लीन, मग आहे कुक, मग आहे चिल, आणि मग 4 आहे सेपरेट. ठीक आहे, याच्या स्टेप्स आहेत. आता पुढे बघ सांगतो मी की इथे क्वेश्चन्स काय विचारतो, थोडंसं FDA एक थोडीशी आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काढून ठेवूया की बाबा पुढे झेडपी नाही क्वेश्चन. झेडपीच्या मला वाटतं MPC घेणार नाही आणि चांगल्या वॅकन्सी असतात झेडपीमध्ये पण, आणि नगरपालिकेच्या तर येतच राहतात. एवढ्या नगरपालिका आहेत, कुठे ना कुठे 10-12 येतच असतात. ओके, सो FDA आपल्याला माहीत पाहिजे. ओके, FDA म्हणजे FDA कधी आलं, FDA ॲक्ट कधी आला. ओके, FDA काय करतं. ओके, बेसिक FDA काय करतं. मग विचारतं विच ऑफ द फॉलोइंग रोल ऑफ, एक रोल देतील, मग FDA देतील, असे 2-4 बॉर्डर्स देतील. असं त्याचं कोण हे रोल, म्हणजे आपलं लायसन्स ग्रँट करण्याचं काम वगैरे करतं FDA करतं. तर आपलं आहे महाराष्ट्र FDA आहे. ओके, सेफ्टी, क्वालिटी आणि कंप्लायन्स काय असतील त्याच्यावर पण काम करायचं काम हे करतं. अजून काय सांगू शकतो आपण याच्याबद्दल की फूड, ज्या फूडच्या जे लॉज आहेत, ओके, आपले जे लॉज आहेत ते इम्प्लिमेंटेशन करायचं कामसुद्धा करतं. मग आपले लॉज कोणते रे, DNC ॲक्ट आहे. ओके, मॅजिक रेमेडी ॲक्ट आहे आपला, जो आहे तो ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट 1954चा. तुम्हाला हे पण माहीत पाहिजे 1954 आपण ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट टाकतो, पण ते पुढचे प्रश्न विचारतात 1954 कोणत्याच्यात आलेला आहे मध्ये विचारतात, तेव्हा आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, त्यानंतर प्राईस कंट्रोलवाला आहे जे आपला ड्रग प्राईस कंट्रोल 2013चा. मग FSSAIचा आहे जो फूड सेफ्टीवाला, त्याचा ॲक्ट आहे 2006चा, त्याच्या पॉलिसी आहेत 2011च्या. आपल्याला या माहीत पाहिजेत. ओके, याचं हेडक्वार्टर कुठे आहे आपल्याला ते माहीत पाहिजे. ओके, तर या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. इथे आता जर इथे क्वेश्चन्स आला, नेक्स्ट टाईम क्वेश्चन पडला, तर ते काय करणार आहे बाबा, तर काय विचारू शकतात आपल्या, याचं रोल काय. आपला महाराष्ट्राचा FDA आहे, पण तुम्ही FDA टाकला महाराष्ट्र FDAमध्ये, तुम्हाला डिटेलिंग मिळून जाईल, तिकडे इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, ते साईटवर सुद्धा तिथे तसे क्वेश्चन्स थोडेसे असतात जे आपण म्हणतो ना मुद्दामून टाकले जातात क्वेश्चन्स, आणि MPC अशा क्वेश्चन्सला खूप खेळते अशामध्ये. ठीक आहे, आता हा क्वेश्चन्स बघा, हा तो क्वेश्चन्स पुढचा आहे ना, हा रिपीटेड आहे. पहिलं तर मी सांगेन रिपीटेड आहे. तुम्ही TCSचे मागचे जितके पेपर फॉलो करते तिथे तुम्हाला हा कुठे ना कुठेतरी हा क्वेश्चन तुम्हाला कुठे ना कुठेतरी मिळाला असेल. क्वेश्चन वाचो पण. द फर्स्ट इसेन्शियल मेडिकल लिस्ट वॉज पब्लिश बाय WHO इन हे माझ्या नोट्समध्ये डायरेक्ट मेन्शन केलेलं आहे. म्हणजे मी नोट्स बनवले, जेव्हा मी नोट्स बनवताना पण मी हा सेम की PYQ जितके झाले होते त्या मी वाचले होते, ते मी एक लिहून घेतले सगळ्यात पहिले एका पेजवर, का बाबा कुठून क्वेश्चन्स आले आहेत, कसे क्वेश्चन्स आले आहेत, आणि ते क्वेश्चन्स लिहिले होते. आणि त्याच्यावर डेटा, मी तुम्हाला पण एक छोटंसं क्विक रिव्हिजन झाली होती नोट्स, एक छोटंसं क्विक रिव्हिजन करणार नोट्स मिळाला होता मला, त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आला होता. ओके, त्याच्यामध्ये हा होता टॉपिक. तर हा डायरेक्ट हाच हे क्वेश्चन्स आहेत, हे पण एक ज्युरिस्प्रुडन्सचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे त्यांना ज्युरिस्प्रुडन्समध्ये टाकून देतो. ओके, आता हे जे क्वेश्चन्स आहेत हे जो वाचेल, ओके, रिव्हिजन करेल त्याचाच बरोबर आहे. आता हे क्वेश्चन्स आहेत ना, हा जो वरचा क्वेश्चन आपण बघितला, जर आपण आहे ना हा वरचा क्वेश्चन बघितला तर हा लॉजिकचा होता, तो लॉजिकचा टाईप होता. पण हा नाही, हा फॅक्टवर आहे. हा कशावर, फॅक्ट्सवर बोलतोय. ठीक आहे, मग तुम्हाला माहीत पाहिजे. तर तुम्हाला फॅक्टवर असल्यामुळे हा ज्याला येईल, आणि हा क्वेश्चन हे क्वेश्चन मे बी रॉंग, पण हा जो वाचेल ना त्यालाच येणार आहे हा क्वेश्चन, जो अभ्यास करणार आहे त्यालाच येणार. ओके, आणि त्याचंच राईट येईल आणि त्याचीच क्लिअर होईल एक्झाम. आता हा बघा, माझं उत्तर एकदम परफेक्ट आलेलं आहे इथे. त्यांनी कन्फ्युजन करण्याचं 677 केलेलं आहे, 88 केलेलं, 99, किती कन्फ्यूज करणारे ऑप्शन्स दिलेले आहेत. त्यामुळे सटीक इथे आपल्याला इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आता इथे वाचायचं काय, थोडं मी ते खाली ऑप्शन्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, तिथे वाचायचं काय, तिथे आपल्याला सगळ्यात पहिले काय, फर्स्ट EML म्हणजे इसेन्शियल मेडिसिन लिस्ट
कोण पब्लिश करते? तर WHO पब्लिश करते. ओके. ती रिवाईज होते एव्हरी 2 इयर. ओके, हे पण एक माहीत पाहिजे, एव्हरी 2 इयरने रिवाईज होते. हां, मग ते जेव्हा 77ला आले तेव्हा किती मेडिसिन्स होते त्याच्यामध्ये, किती मेडिसिनची नावं होती. ओके. त्यानंतर दुसरा की चिल्ड्रनसाठी पण एक आहे, ती 2007ला आलेली, ती कधी पब्लिश झालेली आहे. ओके. त्यानंतर आता 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 कितवी चालले. ओके, 2008 थोड 23, 24, 25ची आली असेल, 25, 26, 27, 25ची असेल आता मे बी. ओके. मग ते केलेलं आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन, ती पण आपण ती अपडेट करणार होतो, अपलोड करणार होतो, काय टेन्शन आहे. मग कितवी आहे ती, कितवं एडिशन आहे, कोणत्या साली रिलीज झाली आतामध्ये, हा प्रश्न येऊ शकतो. पुढे जाऊन प्रश्न काय येऊ शकतो की याच्यामध्ये ड्रग कोणकोणते आहेत, आपण इथे बेसिकली सांगितलंच, ते आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे ते नाही, म्हणजे कसं किती नंबर्स किती हे माहीत पाहिजे. किती आहेत बाबा, पहिल्यांदा किती होते, आता किती आहे त्याच्यामध्ये ड्रग. त्यानंतर दुसरं काय, आता WHO करते पर 2 इयरने करते, पण त्याचं कोण करते, एक एक्सपर्ट्स कमिटी आहे, ते एक्सपर्ट कमिटी ते रिलीज करते. आता अशीच एक आहे ना, ती इंडियाची आहे. मला ओके आठवतो मी, एक मिनटं, मला हे आठवतं आहे, त्याची साल आठवत नाही. काहीतरी नॅशनल लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन ऑफ इंडिया आहे, हां आठवली, 1996ला आहे आलेली आहे. मग त्याच्यामध्ये किती कॅटेगरीज आहेत, 3 कॅटेगरी आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ओके. किती किती त्याच्यामध्ये हे आहेत, काय बोलतात त्याला, मेडिसिन्स आहेत, अमाऊंट ऑफ मेडिसिन ते विचारतील. 181 एकामध्ये काहीतरी 106 आहेत, 61 आहेत, अपडेट झाला असेल त्याच्यामध्ये थोडंसं, पण माझ्या अंदाजे थोडं फॅक्ट्स खालीवर होतील, पण एवढे आहेत 3 प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये आता रिसेंटमध्ये किती अपडेशन आहे ते माहीत पाहिजे. ओके. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला अजून काय माहीत पाहिजे माहिती आहे, तर ADL ECLमध्ये ना, EDLमध्ये ना काही इंजेक्टेबल आहे, त्याचं क्लासिफिकेशन आहे थोडंसं, एक माहिती कट करतो, एक क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये. ओके. मग याच्यामध्ये इंजेक्टेबल आहेत, याच्यामध्ये लोकल ॲनेस्थेशिया आहेत, याच्यामध्ये नॉन ऑपॉइडल, ओके, नॉन ऑपॉइडल्स आहेत, ॲनेस्थेशियाज आहेत, त्यात जनरल ॲनेस्थेशिया आहेत. ओके. मग याच्यामध्ये तुम्हाला विचारतील कोणते आहेत रे बाबा याच्यामध्ये. ओके. मग केटामाइन इंजेक्टेबलमध्ये केटामाइन आहे, मग तो किती ग्राम लागतो, 30 mg/ml आहे. ठीक आहे, सॉरी 30 नाही, 50 mg/ml आहे. ओके. इन्हेलेशनवाले कोणते आहेत, ओके, प्रोपॅफॉल आहे इंजेक्टेबलमध्ये अजून एक, तो 10 mg/ml आहे का 20 mg/ml मला आठवत नाही, पण त्या रेंजमध्ये आहे. मग लोकल ॲनेस्थेशियामध्ये कोणते आहेत, लिडोकेन आहे, मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे रे. ओके. जनरल कोणतं आहे रे, मग हे विचारतो, विच ऑफ द फॉलोइंग इज जनरल, विच ऑफ द फॉलोइंग इज इंजेक्टेबल, आणि इंजेक्टेबलमध्ये असलेल्या किटामाइनचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं पर ml किंवा प्रोफॅफॉलचं किती असतं, असा एक प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर या टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत, इथे बनवू शकतात या टॉपिकवर. मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे काय, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला ते माहीत पाहिजे, चिल्ड्रनची कधी आली, पहिली कधी आली, कोण करते, किती वर्षानंतर करते. हे आपल्या BP साठी पण, म्हणजे ब्रिटिश फार्माकोपिया घे, इंडियन फार्माकोपियामध्ये पण तसेच प्रश्न बनतात, US फार्माकोपियामध्ये पण असेच क्वेश्चन्स बनतात. ओके. बाबा किती मेडिसिन्स आहेत, मग लहान मुलांसाठी कधी दिले, मग इंडियामध्ये अशी काही वेगळं काय थोडंसं आहे का, मग इंडियामध्ये बाबा हे वेगळं आहे, मग इंडियामध्ये चिल्ड्रनसाठी पण काही वेगळं आहे का. ठीक आहे. त्याच्यामध्ये किती आहेत ते ड्रग्स, मग ड्रग्स कोणते आहेत, इथे दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये EDLमध्ये बाबा ॲनेस्थेशियामध्ये इन्हेलेशनवाले कोणते आहेत बाबा, इंजेक्शनवाले कोणते आहेत, लोकल कोणते आहेत, नॉन ऑपॉइडल कोणते आहेत, जनरल ॲनेस्थेशिया कोणते आहेत. ओके. मग त्याचं काय कांचं मग कॉन्सन्ट्रेशनमध्ये तुम्हाला बेसिक माहिती आहे. इंजेक्टेबलचं त्याने 2 वेळा इंजेक्टेबलचं केटामाइनचं पण विचारून झालेलं आहे आणि प्रोपॅफॉलचं पण विचारून झालेलं आहे, दोघांचं विचारून झालेलं आहे, म्हणजे क्वेश्चन परत बनवू शकतो. ठीक आहे. मग आपण थोडंसं पुढे जाऊन वाचायचं आहे. ठीक आहे. हा टॉपिक डन. पुढचं जाऊया टॉपिककडे. आता हा क्वेश्चन आहे, इथे लोकांचं म्हणणं होतं मेडिकल, आणि उत्तर बघा काय दिलं, मॅनेजमेंट. ठीक आहे. तर हाच एक पॉईंट आहे वाचण्यामधला, की तुम्हाला प्रश्न काय दिला एकदा वाचून घ्या नीट, तुमचं तिथेच क्वेश्चन तुमचं होऊन जाईल.
काय करतो, पर्सनल इन्क्लूड, काय दिलं त्यांनी, पर्सनल, मी पहिले ऑप्शन दाखवतो. ओके, पर्सनल इन्क्लूड द चीफ फार्मासिस्ट, म्हणजे फार्मासिस्ट आला, अँड डेप्युटी फार्मासिस्ट हू आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोक्रुटमेंट, म्हणजे प्रोक्रुटमेंट पण करतोय, डिस्ट्रीब्युशन पण करतोय आणि कंट्रोल पण ठेवतो, म्हणजे किती आहेत किती नाही आहेत, किती आणायचे आहेत किती ते, म्हणजे प्रोक्रुटमेंट झालं, कंट्रोल म्हणजे एक्सपायरी वगैरे सगळं चेक करतोय, बरोबर मॅनेज करतोय. ऑल फार्मास्युटिकल यूज इन रिस्पेक्टिव्ह फार्मसी, यूज इन रिस्पेक्टिव्ह फार्मसी. ठीक आहे. सो याचा लोकांना मेडिकल येतं. तर बघा, सपोर्ट येणार नाही, हा पण लॉजिकचा क्वेश्चन आहे. सपोर्ट येणार नाही, वेअरहाऊस नाही, वेअरहाऊस होतं तर फक्त वेअरहाऊस आलं असतं, स्टोअर आलं असतं फक्त, तिथे स्टोरिंगचं असतं तर ते डिस्पेन्सिंग बनते, वेअरहाऊस नाही. म्हणजे इन लॉजिक लावायचं इथे, आपल्याला लॉजिक लावायचं. ॲक्च्युली आपल्या इथे लॉजिकचंच क्वेश्चन आहे. मेडिकल नाही येणार, नुसत्या मेडिकल टर्ममध्ये तुझ्या खूप सारे टर्म येतात त्या मेडिकलमध्ये, ज्यामध्ये नर्स येतं, नर्सिंग त्यांचं थोडी आपण कामं करतो, त्याची थोडी कामं आहेत, डॉक्टर्स येतात, वॉर्ड बॉयज येतात, खूप सारे असे पॉईंट होते. मग राहिलं काय, मॅनेजमेंट. आता हे काय करतो सगळं, तो हे काय करतो, प्रोक्रुटमेंट करतोय, डिस्पेन्सिंग करतोय, ओके, कंट्रोल ठेवतोय. याचा अर्थ काय करतो, तो मॅनेज करतो ना सगळ्या गोष्टी, मग ते मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, मॅनेजमेंट. तुम्हाला एम पी एस सीमध्ये पण असे क्वेश्चन्स मिळतील, सेम टाईप ऑफ क्वेश्चन्स एम पी एस सीमध्ये पण मिळतील. ओके, आता पुढचा क्वेश्चन्स बघा की विच ॲक्ट. आता हा क्वेश्चन्स आहे, हा क्वेश्चन रिपीट डी एच एसला आला होता. हा क्वेश्चन कुठे आला होता माहिती आहे का, डी एच एसला क्वेश्चन आला होता, 2023 का 21मध्ये काय ती डी एच एस झाली होती, याच्या आधीवाली, आता येणाऱ्याच्या आधीवाली, तिथे हा क्वेश्चन्स आला होता, रिपीट क्वेश्चन. त्यामुळे माझा इथे क्वेश्चन राईट बसला, एकदम राईट आन्सर माझं, आन्सर. ओके, बघा, अ ॲक्ट कॉन्स्टिट्यूट टू मॉनिटरिंग द प्रोफेशन ऑफ फार्मसी so as to ensure the medicine are handled, compounded or sold only by registered pharmacist. मग त्यांना इथे महत्त्वाचं काय माहिती आहे का, त्यांना हे प्रोसेस हे महत्त्वाचं नाही इथे, ह्या गोष्टी. कोणता ॲक्ट आहे जो प्रोफेशन ऑफ फार्मसीला कंट्रोल करतो, मॉनिटर करतो, हा एवढंच त्याने विचारलं इथे फक्त, की मॉनिटर कोण करतो, मॉनिटर कोणत्या याच्यामध्ये, हे त्याच्या पुढचा इफेक्ट आहे. मग का मॉनिटर, मग प्रोफेशनचं महत्त्व काय, तर प्रोफेशनचं महत्त्व हे आहे त्यामुळे. ठीक आहे, पुढे काढतो, जास्तच हे झालं. ठीक आहे, मग इथे तुझा इंडस्ट्री ॲक्ट कट, फार्मास्युटिकल पॉलिसी कट. आता राहिला डी एन सी ॲक्ट आणि फार्मसी ॲक्ट. तर हा क्वेश्चन तिथे रिपीट झालेला होता, त्यावर डायरेक्ट उत्तर हेच आहे. तुझं सिलॅबस काय असेल, प्रोसेस काय असेल, सिलॅबस काय असेल. ठीक आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फार्मसी ॲक्ट करतं. आणि हा डी एन सी ॲक्ट काय करतं, तर तुमचं शेड्यूल्स वगैरे, पार्ट 1, पार्ट 2, शेड्यूल्स ए बी सी. ओके, शेड्यूल्स काय असतील, तर त्या डिटॅप काय असेल, ओके, तुमची ॲडवायझरी बॉडी कोणती असेल, तुमची टेक्निकल बॉडी कोणती असेल, त्याच्यावर त्याचा हा टॉपिक आहे ना, हा ॲक्ट करतो. म्हणजे बेसिक नॉलेज, त्याला बेसिक नॉलेज आहे, एकदम बेसिक नॉलेज आहे, तो पण इथे हा क्वेश्चन्स क्लिअर करू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आता नेक्स्ट टाईम काय वाचायचं आहे बाबा, हां इथून पुढे तुम्हाला काय वाचायचं आहे, आपलं ते राहायला सांगायचं, तो वाचायचं काय, तर तुम्हाला डी एन सी ॲक्ट तोंडपाठ पाहिजे, डी एन सी ॲक्ट हा, त्यानंतर फार्मसी ॲक्ट हा सुद्धा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, म्हणजे पाहिजेच, कारण याच्याशिवाय आपलं फार्मसी करिअरच राहत नाही. मग आपले रूल्स आहेत 1945चे, जे रूल्स आहेत 1945चे ते तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, मग डी एन सी ॲक्टमध्ये चॅप्टर्स किती आहेत रे बाबा, ते 5 चॅप्टर आहेत. म्हणजे किती चॅप्टर्स आहेत, तर ते 5 चॅप्टर्स आहेत. मग ते कोणते आहेत बाबा, पहिल्या चॅप्टरमध्ये काय, दुसऱ्या चॅप्टरमध्ये काय, तिसऱ्यामध्ये काय, चौथ्यामध्ये काय, पाचव्यामध्ये काय. ओके, किती शेड्यूल्स आहेत, ओके, कोणते शेड्यूल्स ॲड झाले, कोणते रिमूव्ह केले, ओके, किंवा कोणते रिवाईज केले तरी आपण सांगू शकतो, कोणते रिवाईज केले असेल तरी आपण त्याबद्दल सांगू शकतो. त्यात डी टॅबमध्ये बाबा डी टॅब त्याची डी टॅब असेल, मग समजा आपण डी टॅब बरोबर त्याचं इलेक्ट्रोलर बॉन्ड कोण असेल, त्याच्यामध्ये मेंबर्स कोण असतात, डी सी सीमध्ये मेंबर कोण असतात, मग तुमचं डी आयचं क्वालिफिकेशन काय, ओके, तो जो जसं ॲनालिसिस करतो लॅबवाला, तर त्याचं काय आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जनरली माहीत असलं पाहिजे. त्यानंतर जे आपल्या इथे 2-3 अजून गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, त्या म्हणजे कोणत्या,
जो इन्स्पेक्टर आहे, ड्रग इन्स्पेक्टर, मग त्याची क्वालिफिकेशन काय आहे, त्याचे ड्युटीज काय आहेत, तो सॅम्पलिंग कसं करतो, हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर मग ते तुम्हाला लायसन्स मिळतात ते 20F वगैरे, म्हणजे नार्कोटिकसाठी कोणतं मिळतं, ओके, शेड्यूल 1साठी कोणतं, तर शेड्यूलसाठी कोणकोणते जे फॉर्म्स मिळतात ते पुढे असेल, आपण असेल आपण डिटेल तिथेसुद्धा वाचू. तर त्याच्याबद्दल तुम्हाला माहीत असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट इथे आहे जो म्हणजे निग्लेक्ट करतात लोक, तो म्हणजे काय, पेनल्टीज. 2दा क्वेश्चन पेनल्टीजवर येऊन गेलेला आहे. पेनल्टीजवर प्रश्न येतो. ओके, पेनल्टीज तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे तुम्ही जर डॉक्युमेंट सादर नाही करू शकले तर तुम्हाला किती फाईन मारला जातो, किती जेल होऊ शकते, ह्या टाईप ऑफ क्वेश्चन्स तुम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, म्हणजे हे टाईप ऑफ तुम्हाला DNC ॲक्टमध्ये क्वेश्चन्स टॉपिक माहीत असला पाहिजे, कारण का याच्या आसपास क्वेश्चन खूप वेळा पडलेले आहे. ठीक आहे. आणि फार्मसी ॲक्टमध्ये मग ते सांगितलं प्रोफेशनचं वेगळं फार्मसी ॲक्टमध्ये. मग त्याचे ते काउन्सिल असते आपल्या PCI वगैरे काउन्सिल्स आहेत. मग ते काउन्सिलचं कसं चेअरपर्सनचं टिनओव्हर किती वर्ष कालावधी असतो, कोणते सदस्य असतात, कोण निवडून देतं, या सगळे पॉईंट्स तिकडे. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपल्याला इथे डिटेलिंग करायची आहे दोघांची. तर ह्या दोघांची आपल्याला डिटेलिंग करायची मिळते. हे म्हणजे पाठच असलं पाहिजे या 2 टॉपिक. आणि इथे क्वेश्चन्स बनतो म्हणजे बनतोच, तुम्हाला दिसेलच क्वेश्चन इथे. नाऊ आता हा एक क्वेश्चन आला होता, हा चुकला आहे माझं, मी फ्रॅक्चर मारून आलो होतो, कारण वाचलंच नव्हतं मी, हा क्वेश्चन मी वाचलंच नव्हतं. ठीक आहे. आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा बघा. मी सॉल्व करायचा म्हणजे हा तुम्हाला इन्फॉर्मेशन बेसवरच क्वेश्चन सॉल्व होणार आहे. विदाऊट इन्फॉर्मेशन क्वेश्चन सॉल्व होणार असतो. सगळ्यात पहिले ना हे ह्याच्यामध्ये तर तुम्हाला बरे क्वेश्चन असतो मी, मग आपण काय काय वाचू याच्यामध्ये ना, काय काय वाचलं पाहिजे आपण ते बेसिकली मी तुम्हाला सांगेन. सो ॲल्जिनेट ड्रेसिंग. आता मी नेक्स्ट टाईम जर मला कोणती एक्झाम जी निघाली नसती माझी एक्झाम, तर नेक्स्ट टाईम तर मी याच्याबद्दल डिटेल करून गेलो असतो, सगळं डिटेलिंग करून माझे ते व्हॅल्युएशन मी केलं असतं. म्हणजे मी त्या पेपर सेटच्या माइंडसेटच्या आसपासच मी खेळतो आहे. म्हणजे मी पण तेवढंच वाचतो आहे, तो मग तिथे क्वेश्चन बनवेल तर त्याच्या आसपास क्वेश्चन बनवेल. ठीक आहे. आता नवा क्वेश्चनबद्दल ड्रेसिंगमध्ये काय असतात, तर ड्रेसिंगमध्ये आपले सगळं ॲल्जिनेट ड्रेसिंग इज रिक्वायर फॉर ॲक्च्युली डेंटल क्लिकच मी कटच करायला पाहिजे होतं, ॲनेस्थेशिया मी कट करायला पाहिजे होतं. आता ड्रेसिंग करायची आहे म्हणजे काहीतरी एक तर फ्रॅक्चर असलं पाहिजे किंवा बर्न असलं पाहिजे. या हिशोबाने मी 2 कट केलेले आहेत. इथे आणि इथे टिक मारायची होती. याच्यामध्ये काहीतरी टिक्स आणि टिप्स पण आहेत अजून, जे मी इथे लॉजिकली यूज नाही केल्या, जे मी KDMCला यूज केल्या होत्या. आणि मला पण माझा तिथे रँक चांगला वर आला होता, फर्स्टच रँक आला होता. ठीक आहे. खूपच जागा कमी होत्या, म्हणजे OBCला पण काहीतरी 2 होत्या आणि मेलमध्ये सांगतो, आणि ओपनला 1 होती. या हिशोबाने जागा होत्या तिथे, आणि टोटल 12 का 13 जागा होत्या, पण ते फर्स्ट रँक आले. ओके. तर त्याच्या मागचं कारण आहे की इथे पण एक लॉजिक आहे. एक लॉजिकच्या नंतर आपण एक स्टेप जातो पेपर सॉल्व्ह करताना. आपण नॉलेज बेस करतो, मग इलिमिनेशन टेक्निक वापरतो. हे नसेल हे नसेल, कारण की हे याचं जे रिलेशनच नाही आहे. ओके. तर पहिले आपण नॉलेज बेस जातो, जो आपण आपल्याला नॉलेज आहे त्या नॉलेज बेस आपण जातो इथे. त्याच्या बेस पहिला क्वेश्चन क्लिक करतो. दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करतो आपण नेहमी, की आपण इलिमिनेशन वापरतो. इलिमिनेशन म्हणजे हा कट जो पहिला क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला होता तो फिल्मवाला, हा कट का नाही, 3 येऊच शकत नाही, त्यामुळे हा तो ऑटोमॅटिकली ते उत्तर झालं. ठीक आहे. तिसरं असतं एक लॉजिक घेऊन जायचं. ओके. आणि चौथा ऑप्शन असतो एक टिप्स अँड ट्रिक्सचा, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. येतच नाही आहे बाबा, आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, मग ती टिप म्हणजे मॅक्सिमम प्रोबॅबिलिटी जास्त असते. ॲक्च्युली 100% प्रोबॅबिलिटी काम नाही करत, पण मॅक्सिमम टाईम काम करते. ठीक आहे. 10 क्वेश्चन बघा. ओके. सो याच्यामध्ये ड्रेसिंगमध्ये जर ड्रेसिंगच फक्त बघू आपण, तर आपल्या ड्रेसिंगबद्दलच बोलू आपण. ड्रेसिंगबद्दल याच्यामध्ये काय असतं, बँडेज असतात, आपले पॅचेस असतात. ओके. आणि मग आपण सॉफ्ट मटेरियलचे आपण पीस असतात आपले कॉटनचे वगैरे, ते असतात. ठीक आहे. आणि हे आपण यूज का करतो, तर बेसिक इन्फॉर्मेशन यूज का करतो, आपल्या इंजुरी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी. ओके. म्हणजे बाहेरून इन्फेक्शन येऊ नये किंवा तिला बाहेरचा कॉन्टॅक्ट येऊ नये म्हणून. ओके. तिथे आपल्याला सगळ्यात पहिले दुसरी गोष्ट की टाईप आहेत. ओके. मग बायोसिंथेटिकल्स ड्रेसिंग आहेत, अल्जिनेट ड्रेसिंग आहेत, कोलेजन ड्रेसिंग आहेत. ओके. टाईप आहेत. मग ॲल्जिनेट ड्रेसिंग, सगळ्यात पहिले ॲल्जिनेट ड्रेसिंगबद्दल बोलू आपण. सो ॲल्जिनेट ड्रेसिंग ना हे बर्न्स आणि ब्लिस्टरसाठी का वापरतात माहिती आहे का, जो एक्स्ट्रा कट झाला असेल किंवा ऊण झाला असेल, त्यातून जो एक्स्ट्रा आपण एक्सक्यूड निघतं बाहेर, पस वगैरे निघतं, ते ना हे ॲब्झॉर्ब करतं. ॲक्च्युली जेल बनतं. ॲक्च्युली सांगतो बघ कसं असतं त्याच्यामध्ये, बेसिकली कसं असतं ॲज अ मेकॅनिझम कसं असतं, मोड ऑफ मेकॅनिझम. ओके. मेकॅनिझम ऑफ
यायला असं काही मेकॅनिझम नाही करा, याच्यापेक्षा इथे आपण मेकॅनिझम टाकतो. चला ठीक आहे. मेकॅनिझम कसं असतं माहिती आहे काय याचं, त्याच्यामध्ये ना काय असतं, कॅल्शियम ॲल्जिनेट असतं. हे जेव्हा वुंडचं फ्लुईड निघतं, जे एक्स्ट्रा आपण सांगतो ते वुंडचं फ्लुईड जेव्हा निघतं, ते वुंड फ्लुईडने काय होतं, कॅल्शियम ॲल्जिनेटचं सोडियम ॲल्जिनेटमध्ये कन्वर्ट होतं. आणि हा ना जेल असतं, जेल फॉर्म होतो आणि तो त्याच्यावरचा प्रॉपर कवरिंग तयार करतो. त्याला ॲल्जिनेट ड्रेसिंग म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ॲल्जिनेट हे असतं. त्यानंतर दुसरं त्याचे टाईप्स आहेत. म्हणजे ड्रेसिंगमध्ये दोन टाईप आहेत. मग तुला बँडेज म्हणजे काय, ड्रेसिंग म्हणजे काय माहीत पाहिजे. मग टाईप्स ऑफ ड्रेसिंग आहे तुझ्या, जसे बायोसिंथेटिक ड्रेसिंग आहे. ओके, बायोसिंथेटिक आहे. मी लिहिताना असंच लिहितो. ओके ना, फास्ट मी एक वर्ड लिहायचं तर खूप टाईम घेतात ते. ठीक आहे, मग याच्यामध्ये बायोसिंथेटिक म्हणजे काय, म्हणजे बायोलॉजिकल प्लस सिंथेटिक दोन मटेरियल असतात. जे बायोलॉजिकल ते ॲनिमलपासून होतं, सिंथेटिक आपण पॉलिमर्सपासून बनवलेले असतात ते असतात. कोलॅजन ड्रेसिंग असते. ओके, विच अवेलेबल इन जेल फॉर्ममध्ये ॲक्च्युअली कोलॅजन ड्रेसिंग असते. कॅटल टेंडॉन्सपासून आपण ते बनवलेच असं कोलॅजनवाले. कंपोजिट असतात ड्रेसिंग. कंपोजिट ड्रेसिंग असं म्हणजे लेयर्स असतात कंपोजिट ड्रेसिंगमध्ये. ओके, ते टाईप ऑफ ड्रेसिंग आहे. म्हणजे नेक्स्ट टाईम जर क्वेश्चन आला तर मला एवढं इन्फॉर्मेशन तरी मला माहीत पाहिजे. ओके, आणि फ्रॅक्चरला ओके, मग फ्रॅक्चरमध्ये नाही म्हणजे हे तुम्हाला जे जे याचं काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी बघा, क्वेश्चन बघा कसे बघा, कुठेतरी काहीतरी त्याचा यूज बघा कसा आहे, खतरनाक यूज आहे. ओके, म्हणजे असं काहीतरी यूज आहे, तो स्पेशल यूज आहे जनरल ड्रेसिंगमध्ये पण, म्हणून तर इथे क्वेश्चन्स बनला आहे. ठीक आहे, आता 10वा क्वेश्चन बघतोय आणि याच्यानंतर मग आपण पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक, 10वा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन्स पण मी सांगेन एक आपल्याला लॉजिक टाईप ऑफ क्वेश्चन्स आहे. दुसरं मला सांगायचं की इथून पुढे हिंट काय, म्हणजे क्वेश्चन्स पुढे वाचायचं काय, तिथे हा खूप हे करतो, फोकस करतो क्वेश्चन. बघा, डॅश सेंट्रलाइज द इन्व्हेंटरी डेटा अँड ट्रॅक द इन्व्हेंटरी इन रिअल टाईम. वर्ड सगळ्यात महत्त्वाचं ते रिअल टाईममध्ये. आता तुम्हाला रिअल टाईममध्ये तुम्हाला सगळ्यात बेस्ट येतं हायब्रिड. हायब्रिडमध्ये काय ते दोघांचं मिक्स असतं आणि त्याची इन्व्हेंटरी ते रिअल टाईम नाही करणार. ठीक आहे, त्यानंतर पिरियॉडिकचा अर्थ काय होतो बाबा, हा आता मी तू 2-2 तासाने जाऊन बघ, म्हणजे 2 अवर्स नंतर जाऊन बघ, परत 2 अवर्स नंतर जाऊन बघ. हे रिअल नाही चेक करत. 2 अवर्स झाल्यानंतर जाऊन चेक कर, परत पुढच्या 2 अवर्स झाल्यानंतर चेक कर. म्हणजे कळलं काय, पिरियडिक म्हणजे एक पिरियड नंतर एक 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 टाईम ऑफ लाईन नंतर. ओके, त्याच्यावर क्वेश्चन्स आहेत. तर मग ह्यानं जर विज्युअलचा उल्लेख करता रिअल टाईम दिलं आहे, झालं प्रिपेच्युअल इन्व्हेंटरी, डायरेक्ट ते इंडिकेट करतं की हा क्वेश्चन आन्सर आहे. ओके, सो तर इथे तुम्हाला काय वाचायचं आहे, तर या टाईप ऑफ क्वेश्चन्स पडलाच बाय चान्स तर तुम्हाला काय, तर ॲक्च्युली ना हे जे इन्व्हेंटरी आहे ना, ओके, हा इन्व्हेंटरी त्याच्यामध्ये दोनच टाईप आहेत, एक पिरियॉडिक आणि हे दोनच टाईप ॲक्च्युअल टाईप आहे, हे टाईपच नाही. ओके, पिरियॉडिक असते आणि परपेच्युअल असते. आणि हे मी तुम्हाला याचा मिनिंग मी सांगितलं. आता इथे नेक्स्ट काय वाचलं पाहिजे आपण, पुढची स्टेप आपली काय असेल याच्यामध्ये वाचण्यामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय माहीत पाहिजे, तर इन्व्हेंटरी कंट्रोल म्हणजे तुमचं ड्रग स्टोअर. ओके, त्याची एरिया तुम्हाला माहीत पाहिजे, बघ किती एरिया पाहिजे त्याची. ओके, त्यानंतर तुम्हाला टेम्परेचर एक महत्त्वाचं आहे, टेम्परेचर माहीत पाहिजे. आणि इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये आपण जो इन्व्हेंटरी कशी कंट्रोल करायची, कारण क्वेश्चन कशावर आहे माहिती आहे का, मेन हा इन्व्हेंटरीवर फोकस करतो, इन्व्हेंटरी कंट्रोलवर. मग टेम्परेचर, कोल्डचं टेम्परेचर कूलचं टेम्परेचर किती, रूम टेम्परेचरमध्ये किती, मग कोल्ड टेम्परेचरमध्ये आपण काय काय ठेवतो, म्हणजे इन्सुलिन वगैरे ठेवतो. कूल टेम्परेचरमध्ये आपण काय ठेवतो, सेरा ठेवतो आपण ते. ओके, रूम टेम्परेचरला काय ठेवतो, विटॅमिन्स वगैरे कूल टेम्परेचरला ठेवतो आपण, हे माहीत पाहिजे आपल्याला पॉईंट्स. ठीक आहे, टेम्परेचरमध्ये. त्यानंतर मग आता इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये तुम्ही इन्व्हेंटरी कंट्रोलमध्ये प्रोक्रुटमेंट करतात, मग तुमची प्रोसेस ऑफ प्रोक्रुटमेंट काय. ओके, मग तुम्ही जी पण प्रोसेस आहे प्रोक्रुटमेंटची, खरेदी कशी करतात प्रोक्रुटमेंटची, त्याच्यावर किती कॉपीज वगैरे, तिथे कॉपीज असतात, 7 कॉपीज आपण यूज करतो परचेसमेंट ऑर्डरच्या, किती कॉपी, त्यामुळे टीचर्सला प्रश्न आला होता. ओके, मग तो तिथून चांगला क्वेश्चन केला तर हा क्वेश्चन तिथूनच क्लिअर झाला असता आपल्याला. मग त्याच्यामध्ये मेथड्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट मेथड्स, आणि या मेथड्समध्येच 2-3 मेथड्स आहेत म्हणजे महत्त्वाचे आहेत. जसं आहे ABC, पुढच्यामध्ये प्रश्न आलेला आहे ABCचा पण, तो दाखवेल मी तुम्हाला नंतर ABCचा. ओके, त्यानंतर याच्यामध्ये वेड आहे, व्हायटल, इसेन्शियल अँड डिझायरेबल.
ओके. त्यांच्यामध्ये EOQ म्हणून एक कन्सेप्ट आहे, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे रे, सगळ्या फॉर्म्युलासुद्धा विचारलं कुठेतरी. ओके, फॉर्म्युला काय आहे रे. त्यानंतर लीड टाईम म्हणजे काय आहे रे. त्यानंतर बफर स्टॉक म्हणजे काय, रेकॉर्ड लेवल म्हणजे काय. ओके, टोटल ॲन्युअल कॉस्ट काय असतो. ओके, हे तुम्हाला माहीत पाहिजे. या गोष्टी तुम्हाला बेसिकली माहीत पाहिजेत जेव्हा इन्व्हेंटरी कंट्रोल मग ABCमध्ये. इथे तुम्हाला क्वेश्चन पुढे पण दिसेल, हा क्वेश्चन मला आधी पण दिसेल, म्हणजे आधीच्या PYQ तुम्ही जर फॉलो केलंच असेल. पनवेलचं असेल, लातूर पनवेल महानगरपालिका झाली, लातूर महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका झालेली, हे THS झालेली, त्याच्या मागच्या DML झालेली. ओके, तर ते या टाईप ऑफ क्वेश्चन्स येतात. त्याला आपला असा ॲप्रोच असला पाहिजे. म्हणजे आम्ही दाखवलं तुम्हाला की असा ॲप्रोच सॉल्व कसं करायचं. दुसरं, पुढे आपण काय म्हणजे काय वाचलं पाहिजे, मग ते पण मी तुम्हाला इथे सांगितलं. याच्यानं तुम्हाला एक बेसिक आयडिया होऊन जाईल की कसं प्रिपरेशन करायचं. ठीक आहे, पुढचे 10 क्वेश्चन्स असंच आपण करूया. हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना पाठवायच्या फार्मसीमध्ये, म्हणजे फार्मसी आता 4th इयरला आहेत किंवा 1-2 वर्ष झालेले आहेत त्यांनी फार्मसी, आणि त्यांना गव्हर्मेंट जॉब करायचा आहे. कारण की कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला तर इथे माझ्याकडे फोटो नाही, मी तुम्हाला दाखवलं असं पे स्केलचा, तर चांगला पे स्केल याच्यामध्ये तो आपल्याला ॲज कम्पेअर टू आपण इंडस्ट्रीमध्ये जेव्हा वर्क करतो किंवा आपण मेडिकलमध्ये रिटेलमध्ये वर्क करतो त्या टायमाला आपल्याला जास्त पेमेंट भेटत नाही. तुम्हाला अनुभव आहे, हा इंडस्ट्रीमध्ये वगैरे गेला तर 2.5 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत पॅकेज मिळतं. पण इथे बेसिकच आपला इथे 29,200 असल्यामुळे 29,200 हा बेसिक आहे. आणि 35 अमरावती महानगरपालिका 35,500 आहे. आणि आता KDMCला आम्हाला 38,600 आहे इथून म्हणजे नवीन याच्यामध्ये. ओके, म्हणजे 29,200. आता तुम्हाला मी ते पे स्केलचं पण सांगेन नंतर की कसं असतं. हा ॲक्च्युली जर आपण मेट्रो सिटीमध्ये गेला तर आम्हाला तुम्हाला इन हँड 51,000च्या आसपास होतो. आणि जर रुरल भागाच्या 42 to 43, 42 to 45Kच्या आसपास जातो, 1000च्या आसपास इन हँड येतो. बाकीचं कापलं ते PF BF कापलं वेगळं जातं. ओके, दिस टाईप आहे. मला काय सांगायचं आहे की एक चांगली अपॉर्च्युनिटीज असते इथे, पण जागा कमी निघतात मान्य आहे. आणि आपण थोडासा प्रिपरेशन करून, म्हणजे तुम्ही जॉब करत असाल, जॉब करत तुम्ही प्रिपेअर करू शकता, थोडं प्रिपरेशन करून बाबा. आणि असं असतं की एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये निघेलच असं नसतं. मग फर्स्ट अटेम्प्टमध्ये नाही तुम्हाला यश आलं तर तुम्ही काय होतात, निराश होतात. नाही, 2-3 सातत्य ठेवा पेपर देण्यामध्ये, तुम्हाला एक माइंडसेट रेडी होऊन जाते. मग तुमचे असे जे बारीक सारे क्वेश्चन्स, लॉजिकल क्वेश्चन्स वगैरे ते सुटतात. मी खूप सारे एक्झाम दिला तेव्हा जाऊन माझे आता कुठेतरी मी वेटिंगला आलो पहिले 2 ठिकाणी. आता माझं प्रिझनमध्ये सिलेक्शन झालं. त्यानंतर माझं KDMCमध्ये जो सगळ्यात उच्च पेमेंट आहे तिथे सिलेक्शन झालं. ओके, मग तुम्ही फक्त चॅनलला आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, ते बेल आयकन पण क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला काय नोटिफिकेशन येतील, कळतील. आणि आपण एक लेक्चरसुद्धा चालू करणार आहोत. बारीक जेवढं माझ्याकडून करता येईल तेवढं मी करणार आहे ते. ठीक आहे, चला धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, पुढचे 10 क्वेश्चन्स करू.